नमस्कार. बॅक टू स्कूल अनकट या सेगमेंटमध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपण भेटणार आहोत सगळ्यात हुशार अशा आमच्या एक लीड कलाकार. म्हणजे बॅक टू स्कूलमध्ये जी शाळेत गंमत जम्मत गंमत सगळं करत 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 जे पुढे आलेत त्याच्यात लीड घेणारी अशी, जे खरं सांगायचं तर आईच्या गावात काय काम केलं तिने अशी, अ, माझी तर खूप लाडकी अशी अभिनेत्री हिमांगी टपळेला. हिमांगी, तुझं खूप स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. अ, आत्ता सांगितलं लाडकी किंवा काय, तर ते सांगायचं कारण असं की अ, मागे एका मुलाखतीमध्ये मी तुला तेच बोललोय. तुझ्या मागे तुझ्या अपरोक्ष अनेकांना जे सांगितलं, तुझं नाव निघालं की ते म्हणजे ऑडिशनमध्ये सगळ्यात जास्त स्टार जर कोणाला मिळाले असतील तर ते तुला होते. हं. आणि त्यामुळं तिथेच खरं तर तू सिलेक्ट झाली होतीस. आणि सगळ्यात पहिला जर कॉल त्या बाबतीत डायरेक्ट कॉल म्हणतो आपण, जर कोणाला झाला असेल तर तो तुला होता. त्यामुळं तुझं सिलेक्शन तर फिक्स होतं, त्यात हं, काहीच वाद नाही. हं. पण ॲक्चुअलमध्ये जेव्हा शूटवर आलीस आणि पहिला कॅमेरा, पहिली लाईट, जेव्हा पहिला सीन जेव्हा तू शूट केला तुझा, हं. त्यावेळेस काय फिलिंग्ज होत्या? फीलिंग्स असं म्हणजे छान होतं म्हणजे चांगलं वाटलं. पहिली गोष्ट त्याचा नर्व्हसनेस वगैरे काही नव्हता, की एक भीती असते ना, पहिल्यांदा जेव्हा करतो तेव्हा एक भीती असते. पण ते काम माझं पहिलं नव्हतं. ह्याच्या आधीचा अनुभव होता थोडाफार. त्याच्यामुळे भीती अशी काही नव्हती. पण एक्साइटमेंट खूप होती, की आम्ही जे काही इनपुट देतोय त्याचं आउटपुट कसं मिळणार आहे. आणि इतके सगळे कलाकार आहेत सोबत. असं नाहीये की आपण एक 4 ते 5 जणांचा ग्रुप घेऊनच करतोय. खूप जण होते. पूर्ण हो. वर्ग आमचा भरलेला आणि फॉर अ मोमेंट म्हणजे एक तिथून सुरुवात झाली, की आम्ही पुन्हा तुम्हाला म्हणायचे त्या दरम्यान सारखे, की मी माझे 9वीचे जे दिवस आहेत ते परत जगतीये, परत जगतीये. म्हणजे आता शूट करून झाले बरेच वर्ष. 2-2.5 वर्ष होऊन गेले. येस. आणि 9वी देऊनही आता जवळपास 12-15 वर्ष डेफिनेटली झाली. येस, झाले. 9वी-10वी देऊन झाले. सो ते करत असताना ती शाळा आठवत होती, वारंवार ते दिवस आठवत होते. 9वीत असताना मी काय केलेलं. तर ते सगळं आठवत होतं असं म्हणजे एक पण पुन्हा एकदा म्हणजे परत एकदा नव्यानं मिळालं ते जगायला, ती लाईफ जी होती ती. पण तुला असं कधी म्हणजे स्वप्नात तरी वाटलं होतं का, की आपण ती शाळेतली जी लाईफ आहे, ते हं. पुन्हा कधीतरी जगू? नाही, असं तर नव्हतं वाटलेलं. हां, म्हणजे शाळेत असताना मी जेव्हा नाटक करायचे, तेव्हा मला एक असं होतं, की मला स्वतःला बघायचं एकदा तरी मोठ्या पडद्यावरती. ते माझं स्वप्न आहे आणि ते मला करायचंच आहे पूर्ण. सो इन बिटवीन त्यामध्ये माझ्या 2 जे ते सीरियल झाल्या, तर मी टीव्हीवर दिसले. म्हणजे मला एक आणखीन हे झालं, की घडतात आपल्यासोबत अशा गोष्टी. आपण नाही का मॅनिफेस्ट करतो, येस, घडतात, आपण येस. अचीव्ह करतो ते. आणि जेव्हा आपण त्या पॉइंटला पोहोचतो, तेव्हा लक्षात आहे, की अरे आपण जेव्हा या गोष्टीचा विचार केला होता, खूप आधी, खूप वर्षांपूर्वी आपल्याला काही कळतही नव्हतं. जेन्युइनली मला काही कळत नव्हतं तेव्हा. पण माझं असं होतं, की एक ठाम मला एक जिद्द होती, की मला इथे या मोमेंटपर्यंत पोहोचायचंच आहे. सो जेव्हा मला कॉल आला, की आपण सिलेक्ट झालोय आणि हा माझा दुसरा चित्रपट. तर मग मला ते खूप जास्त खूप भारी वाटलं म्हणजे घरी तर सगळेच आनंदी होते. भारी वाटलं, खूप जाम भारी वाटलं. अ, जसं तू आत्ता बोललीस, की मला काही कळतही नव्हतं त्यावेळेस हं. मला फिल्ममध्ये काम करायचं असं बोलली असशील तू, किंवा हं, हं. तुझ्या मनामध्ये असेल. हं. सेम असंच माझ्याही बाबतीमध्ये होतं, की हं. एफ-वायला असताना म्हणजे हं. मला चित्रपट खूप आवडायचे आणि एफ-वायला असताना मी सहज बोलून गेलो होतो माझ्याशीच, हं. की आयुष्यात एकतरी मराठी चित्रपट मी करेल. चित्रपट केला. हं. पण माझे आता शूट केलेले, चित्रीकरण केलेला हा दुसरा चित्रपट आहे. 2 चित्रपट आहे. आणि हं. आता बॅक टू स्कूल पहिला रिलीज होतोय हं. आणि 2025च्या सुरुवातीला रामप्रसाद नावाचा जो चित्रपट तयार आहे, तो रिलीज होतोय. हं. म्हणजे आपण जे बोलतो ते हं. त्याला सृष्टी तथास्तु म्हणते. येस. त्याचं उदाहरण आपण एकमेकांच्या समोर आहोत. ती लाईफ पुन्हा जगलीस या फिल्मच्या निमित्ताने. पण त्या लाईफमध्ये, रिअल लाईफमधले तुझ्या हं. शाळेच्या हं. मित्र-मैत्रिणी आत्ता संपर्कात आहेत? मित्र नाही, मैत्रिणीच. कारण आणि आमची मुलींची शाळा होती ओके. फक्त. हं. आणि आमचा असा 70-80 मुलींचा जवळपास वर्ग होता. आम्ही प्रचंड धिंगाणा वगैरे करायचो. म्हणजे असं शिक्षिका आमच्या शाळेतल्या म्हणायच्याच, की मुलांची गरजच नाहीये, मुलीच अशा आहेत. पण माझा वर्ग म्हणजे आमचा वर्ग, आमचा सगळ्यात 4 तुकडींमध्ये सगळ्यात हुशार वर्ग.
आणि आमचा वर्ग असं होतं की सगळ्या गोष्टींमध्ये पुढे होता. गर्ल गाईड असेल, नाटक असेल, ड्रॉइंग, संगीत, अभ्यास, सगळं पूर्ण म्हणजे एक पॅकेज म्हणतो ना तसं होतं आमचा वर्ग. आणि मी प्रत्येक नाटकात असायचे. प्रत्येक नाटकामध्ये म्हणजे असं ठरलेलंच असायचं ते की हेमांगी पाहिजे नाटकामध्ये म्हणून, कारण की मला खूप आवडायला लागलं. म्हणजे फर्स्ट टाइम जेव्हा मी 8वीत असताना सुरुवात केली, मला प्रचंड आवडायला लागलं ते. आणि मला कळत होतं, माझा तो इनर कॉल होता, आतून मला वाटत होतं की हे इनर कॉल मी फॉलो केला पाहिजे. सो ऍक्च्युअल सुरुवात तिथनं झाली. आणि शाळा तर बेस्ट आहे. म्हणजे आयुष्यात मला इथून पुढे कधीही प्रश्न विचारला ना की तुला पुन्हा काय, तर मला ती शाळेची लाईफ वारंवार नेहमी नेहमी जगायला आवडेल. कारण की ती लाईफ अशी होती ना, ना कुठलं टेन्शन, फ्युचर माहिती नाही तुम्हाला, काय नाही. फक्त तो दिवस, शाळेत जा, शिका, अभ्यास करा, आपल्याला खूप मोठं व्हायचंय, चांगले मार्क्स पाडायचे, सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत. शाळेमध्ये असताना तुझं स्वतःचं स्वप्न काय होतं, म्हणजे काय व्हायचं होतं तुला? शाळेमध्ये असताना जेन्युअनली स्वप्न दरवर्षी बदलत राहायची, अर्थात अर्थात. ऍक्च्युअली बदलत राहायची. तर पहिले खूप लहान असताना म्हणजे मला असं वाटायचं की मला एअर होस्टेस बनायचंय वगैरे, कारण की ते एक फक्त आकर्षण होतं बघून. पण मोठं झाल्यानंतर कळालं की जॉब ऍक्च्युअल मध्ये काय असतो ते. पण जशी मला नाटकाची आवड निर्माण झाली, तसं मी ठरवलं होतं की मी जे काही करिअर करेल मी याच क्षेत्रात करेल. बेसिकली आर्ट्स. आता तुम्हाला मी आर्ट्स मध्ये पण हे पण माहिती आहे. सो जे काय असेल ते एक कलाकार म्हणून मला असं वाटतं माझा जन्म झालाय, तर ती कलाच मी थ्रू आउट द लाईफ फॉलो करेल पुढे. नक्कीच. म्हणजे प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो की तिने नाटकामध्ये काम केलंय, सिरियलमध्ये केलंय, फिल्ममध्ये करते आहे. त्यासोबतच ती एक उत्तम कलाकार आहे. पेंटिंग छान करते. ॲक्रेलिकचे पण मला वाटतं तू काही हो वस्तू हो. बनवते. तुझं येस मोठं शॉप पण त्याचं आहे. आहे. आणि Instagramवरती मी ते पाहत असतो. हो. छान बनवतेस तू सगळ्या गोष्टी. थँक्यू. आता बघूया आपल्यासाठी काय बनवून देते ते. नक्की नक्की. अ, प्रमोशनला काहीतरी माझंही प्रमोशन होईल आणि बॅक टू स्कूलचं पण होईल, असं नक्की हिशोबाने बघू. आता मी बनवूया आता आपण तिला नक्की. एक हिंट तसा दिलीये. करून दिलाय. आता त्याला असं 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 करून काय बनवायचंय नक्की ती नक्की. ठरवेल. बॅक टू स्कूल चित्रपट तू जगली आहेस खरं सांगायचं म्हणजे. पूर्ण ते आयुष्यही जगली आहेस, हम्म. पुन्हा एकदा शाळेचं. आणि ॲज अन ॲक्ट्रेस तू तेही लाईफ जगली आहेस आत्ता. हम्म. कधी तुम्हाला व्हॅनिटी मिळाली असेल, कधी व्हॅनिटी मिळाली नसेल कदाचित. पण ते लाईफ जगायला मिळालं याचा आनंद आहे का? की एक आपण फिल्ममध्ये शाळेचं लाईफ जगलोच, पण ॲक्ट्रेस म्हणून, एक लीड ॲक्ट्रेस म्हणून जे तुला करायला मिळालंय, त्याचा तुला काय आनंद किती आहे, काय आहे, किंवा त्या बाबतीत काय तुझ्या भावना आहेत? हा, आनंद म्हणजे असं लाईक खूप असं नाविन्य नाही. म्हणजे पहिल्यांदा फर्स्ट टाइम जेव्हा आपण बघतो की हा ओके, आणि जेव्हा आपल्याला आता आता शूटच्या वेळेस पण मला आता प्रचंड दिवस दिवस तिथेच थांबावं लागतं हो. व्हॅनिटीमध्ये वगैरे. सो असं इतकं काही असं हे नाही, एक वेगळं असं काही नाही. जे आपलं घर आहे तसंच आहे, फक्त जस्ट की ती गाडी आहे. व्हॅनिटीज सच असं काही इतकं हे नाही. म्हणजे ठीक आहे, ती एक रूम आरामासाठी म्हणून, किंवा तुमचं तयारी, तुमची स्क्रिप्ट रिडिंगसाठी वगैरे. नाही, बऱ्याच जणांचं असं असतं ना, त्यांना व्हॅनिटी दिली, आम्हाला नाही मिळाली, असं सगळं असतं. आणि बऱ्याचदा असे असतं की चांगले चांगले कलाकार अगदी झाडाखाली बसतात, तिथे त्यांचं स्क्रिप्ट रिडिंग होतं, पण खूप छोटे कलाकार असतात, पण त्यांना ते आकर्षण असतं. बरोबर. म्हणून हा प्रश्न होता. एक जाता आणखी तुला प्रश्न विचारतो की डबिंगच्या वेळेस काहीतरी एक प्रँक तुमच्या सोबत झाला होता, जो आमच्या प्रेक्षकांसोबत तू शेअर करशील? ओ बाप रे, ते नाही विसरू शकत. ते म्हणजे सगळ्यांनाच तो प्रँक माहिती आहे. आमचं आय थिंक एके स्टुडिओमध्ये होतं, डबिंग होतं. हो. आणि त्या दिवशी आम्ही सगळे जेवढे बालकलाकार मधले जेवढे लीड आहेत आमचं सगळ्यांचं होतं. हो. सोलोही झाला आणि आमची प्रार्थना पण होणार होती एकत्र, कारण की आम्ही प्रार्थना पण म्हणली येतात. सो आणि फर्स्ट टाइम मे बी असेल काही काही जणांचं डबिंग, किंवा काही काही जणांचा एक्सपिरियन्स असेल, माहिती नाही. पण गोंधळ खूप होता प्रचंड. म्हणजे जसं शूटच्या वेळेस सगळ्यांनी केलं तसंच इथे पण होतं, प्रचंड गोंधळ. ते काहीतरी क्युरिओसिटी किंवा नवीन फोटोज काढ, सेल्फी काढ, व्हिडिओ काढ, हे काढ वगैरे, असं प्रचंड गप्पा गोष्टी चालू होत्या. आणि एका पॉइंटला तुम्हीच आतमध्ये येऊन आम्हाला बोललात की
मूर्खांना तुम्हाला काय कळतंय का, तुमचं काहीच रेकॉर्ड झालेलं नाहीये दिवसभरातलं, ती पिनच अटॅच केलेली नव्हती. आणि ते ऍक्च्युली कॉमन सेन्स होता की इतकं मोठं काम जे आहे ते असं हलगर्जीपणाने कोणी करू नाही शकत, पण ते सगळ्यांना खरं वाटलं. आणि अमित दादाने आमच्याकडून हात जोडून प्रार्थना म्हणून घेतली, हे माईक देवा, आम्ही जी काही माती खाल्ली आहे त्यासाठी आम्हाला क्षमा कर वगैरे. पण मला प्रसाद, अमित दादा आणि प्राचीकडे बघून काहीतरी खिचडी पकते हे मला वाटत होतं की काहीतरी होतंय. कारण की इतका मोठा इतकी मोठी चूक, इतका हो मोठा सर. हलगर्जीपणा होणार नाही. पण सगळ्यांचे चेहरे बघून मला असं वाटतं की खरंच काही झालंय की काय आपल्याकडून. आपण दिलंय तर आपलं बेस्ट सगळं, पण खरंच रेकॉर्ड झालं नसेल का असं वाटत होतं. बट देन तुम्ही येऊन आम्हाला सगळ्यांना सांगितलं की प्रँक होता. ऍक्च्युली काय झालं, तुम्ही लोकांनी खूप त्रास दिला होता आम्हाला सेटवरती. मग कुठेतरी त्याचा थोडासा बदला आम्हाला घ्यायचाच होता. घ्यायचाच होता. आणि ते मग अमित दादाने आम्ही ठरवलं होतं की आपण हे करूया, सगळं होऊ दे व्यवस्थित. ऍक्च्युली सगळं होऊन दिलं होतं आम्ही येस. पूर्ण, म्हणजे काहीच बाकी नव्हतं ठेवलं. तरी एक दोन गोष्टी राहू नयेत म्हणून आम्ही काही गोष्टी करून पण घेतल्या एक्स्ट्रा. एक्स्ट्रा. आणि त्यानंतर आता म्हटलं आता प्रँक आपला ठरलेला आणि मग आम्ही तो प्रँक केला. केला. पण छान वाटलं. खरं तर तुम्ही सगळ्यांनी, म्हणजे तू आणखी एक दोघं थोडे एक्सपिरियन्स तरी होते, पण आपले मोस्ट ऑफ ते नवीन होते. बरोबर. पण त्यांनीही इतकं सुंदर काम केलं. चित्रपट खूप छान झालाय. आता प्रेक्षकांवरती आहे. 28 नोव्हेंबरला आपला चित्रपट चित्रपट येतोय. सगळीकडे येतोय. येतोय तर पूर्ण तो महाराष्ट्रात. हा, आणि मग तो त्यांनी कुठे पाहायला पाहिजे, तर अर्थातच अर्थात थिएटरमध्ये जाऊन बघा आणि खूप 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 प्रेम करा असं तर मी म्हणेन. कारण की खूप लॉंग टाइम पासून वेट करतोय. फायनली आता डेट डिक्लेअर झाली. लवकरच आम्ही ट्रेलर, टीजर, जे काही आता सॉंग्स आउट होतील, Yes. वाट बघतोय. सगळंच येईल. फक्त आता तुम्ही एकच करायचं, हा चित्रपटगृहात जाऊनच पाहायचा. धन्यवाद आणि तुझे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू.